भातकुली तालुक्यातील गणोजादेवी येथील सुमारे 300 पूरग्रस्तांच्या रस्त्यासह विविध मागण्यांसाठी 29 सप्टेंबर रोजी पेढी नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले। मात्र पोलीस प्रशासनाने मोर्चा अडविल्याने मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले। आंदोलनकर्त्यांनी लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन संपणार नाही अशी भूमिका घेतल्याने अखेर तालुका प्रशासनाने पूरग्रस्तांच्या समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। गणोजा येथे पेढी नदीच्या पलीकडे काठावर सुमारे 50 वर्षापासून 300 लोकांची वस्ती आहे। या वस्तीतील लोकांना पावसाळ्यात नदीला पूर आल्यास दळणवळणाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। येथील लोकांसाठी पेढी नदीवर पूल बांधून रस्ता तयार करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी युवा लॉयन्सचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जलसमाधी आंदोलन करण्यात आले। यावेळी 300 पूरग्रस्तांसह शेकडो नागरिक उपस्थित होते। आंदोलनकर्त्यांनी रस्त्यात उतरून आंदोलन केले। यावेळी काहीसा तणाव निर्माण झाला होता। भातकुली पेढी नदी पूल आहे, इथं जे जलपात्र नदीचं इथे जलसमाधी आंदोलन आम्ही आज केलं आहे। आणि या आंदोलनाला या परिसरातील युवा लॉयन्स ग्रुपचा या संघटनेचा अफाट जनसमुदाय आहे तो आलेला आहे। गणोजादेवी गावातील 300 नागरिक इथं उपस्थित आहे। आणि या आंदोलनाच्या दरम्यान ज्या भातकुली तालुका ज्या तहसीलदार आहेत त्या तहसीलदारांनी या सर्व मागण्या आमच्या पूर्ण केलेल्या आहे आणि त्यांनी एक लेटर आम्हाला दिलेलं आहे। त्याच्यात जे भातकुली जे जिनिंग आहे तिथं 4 एकर जमीन आहे आणि दुसरं अजून जे पांढरीची 4 ते 5 एकर जमीन आहे अशा 2 जागा आम्हाला इथं त्यांनी देण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्यांनी एक लेटर पॅडवर त्यांच्या दिलेलं आहे आम्हाला। आणि हा जो आंदोलन आहे आताचं हे आंदोलन खरंच त्यांच्या मागण्या आमच्या सर्व पूर्ण झाल्या म्हणून आपण हे आंदोलन मागे घेत आहे। आणि जर यांना अजूनही आम्ही 5 दिवसाचा अल्टिमेटम अजून देत आहे। या 5 दिवसामध्ये या लोकांचं पुनर्वसन त्वरित करावं, नाहीतर हे फक्त जलसमाधी आंदोलन होतं। इथं जे जलपात्र नदीचं इथे जलसमाधी आंदोलन आम्ही आज केलं आहे। आणि या आंदोलनाला या परिसरातील युवा लॉयन्स ग्रुपचा या संघटनेचा अफाट जनसमुदाय आहे तो आलेला आहे। गणोजादेवी गावातील 300 नागरिक इथं उपस्थित आहे। आणि या आंदोलनाच्या दरम्यान ज्या भातकुली तालुका ज्या तहसीलदार आहेत त्या तहसीलदारांनी या सर्व मागण्या आमच्या पूर्ण केलेल्या आहे आणि त्यांनी एक लेटर आम्हाला दिलेलं आहे। त्याच्यात जे भातकुली जे जिनिंग आहे तिथं 4 एकर जमीन आहे आणि दुसरं अजून जे पांढरीची 4 ते 5 एकर जमीन आहे अशा 2 जागा आम्हाला इथं त्यांनी देण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्यांनी एक लेटर पॅडवर त्यांच्या दिलेलं आहे आम्हाला। आणि हा जो आंदोलन आहे आताचं हे आंदोलन खरंच त्यांच्या मागण्या आमच्या सर्व पूर्ण झाल्या म्हणून आपण हे आंदोलन मागे घेत आहे। आणि जर यांना अजूनही आम्ही 5 दिवसाचा अल्टिमेटम अजून देत आहे। या 5 दिवसामध्ये या लोकांचं पुनर्वसन त्वरित करावं, नाहीतर हे फक्त जलसमाधी आंदोलन होतं। 5 दिवसांना आम्ही आत्मदान आंदोलन करू। हे शासनाला फक्त इशारा नाही तर एक आमचा सल्ला आहे। 5 दिवसाच्या याच्यात आमचं पुनर्वसन करून द्या। ठीक आहे, जय हिंद। हा रस्ता वाहतुकीचा असल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। सुमारे 2 तास वाहतूक ठप्प झाली होती। अखेर प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी विजय व्यवहारे, तहसीलदार नीता लबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गायकवाड यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून पूरग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले। त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्यात आले। यावेळी महसूल विभागाचे व पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते। नागरिकांनी जे नदीच्या पलीकडे गावठाण आहे छोटंसं, त्या गावठाणातले नागरिक आज इथे या ठिकाणी आले होते आणि नदीच्या पुलावर पेढी नदीच्या पुलावर त्यांनी जलसमाधी आंदोलन घेण्याबाबत आम्हाला इशारा दिला होता। त्यांची प्रमुख मागणी आहे की आमचं या गावातून पुनर्वसन करण्यात यावं, कारण आम्ही नदीच्या पाण्यामुळे आमची तिथून जे संपर्क आहे तो तुटला जातो। त्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं, जलसमाधी आंदोलन त्यांनी त्याला नाव दिलं होतं। आमच्याकडे त्यांचं पत्र प्राप्त होताच आम्ही त्यांना संपर्क केला आणि सदर आंदोलन करू नये याबाबत आम्ही त्यांची समजूत काढली।
आणि याचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे त्वरित आता तात्काळ सादर करणार आहोत की सदर लोकांसाठी पुनर्वसन करण्यात यावं आणि त्या लोकांना येण्या जाण्याचं साधन त्या काळापर्यंत त्यांना उपलब्ध करून देण्यात यावं, यासाठी आम्ही प्रस्तावित करतो आहे. मॅडम, त्याची पहिले मागणी होती का इथे पूल बांधायचं, आता त्यांची मागणी आहे का आमचं पुनर्वसन करायचं, याच्यावर काय निर्णय झालेला? आजपर्यंत त्यांनी पुलासाठी मागणी केलेली आहे की पेढी नदीवर मोठा पूल बांधण्यात यावा, हे त्याचं बऱ्याच वर्षापासून त्यांची मागणी आहे आणि सदर बाब ही शासनाधीन सुद्धा होती. त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे. 20 कोटीपर्यंतचं बजेट BNCने त्यासाठी दिलेलं आहे आणि आज मात्र त्यांनी आम्हाला पूल नको तर आम्हाला पुनर्वसन हवं आहे अशी मागणी त्यांनी शासनाकडे आपल्याकडे केलेली आहे. त्यानुसार त्यांना पुनर्वसन कसं करता येईल त्यासाठीची प्रोसेस आपण आजपासून सुरू केलेली आहे. तोंडी आश्वासन शासनाकडे आपण जे माननीय जिल्हाधिकारी आणि शासनाकडे जे पत्र पाठवलेलं आहे त्यात आपण लिहिलेलं आहे की सदर व्यक्तींशी या लोकांशी आम्ही चर्चा केली आणि यांना इथून पुनर्वसन पाहिजे आहे, तरी पुनर्वसनासाठी प्रस्ताव या कार्यालयातून सादर करण्यात आले आणि त्या पत्राची कॉपी आम्ही त्यांना दिली आणि पुनर्वसनाची प्रक्रिया ही अतिशय मोठी प्रक्रिया असल्यामुळे त्यांनी पुन्हा पुन्हा असे आंदोलन करू नये याबाबत त्यांना विनंती करण्यात आली. सपना कोलटेके, विदर्भ न्यूज, भातकुली.